जय हरी. प्रवचन चालू बोलू का मध्ये. माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. माऊली गुरु श्रीपाद बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा. माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर. जय हरी मंडळी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुख नोही. येरती माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईक दुःखाची जनते, नाही आदी अंती अवसान. तुका मने एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. येरती माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेचे उतराय होण्याकरता निवडून घेतलेला अभंग आपल्या या महाराष्ट्र राज्यातील विश्ववंद्य साधू, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि भक्तीचा कळस असणारे जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांच्या प्रवचनरूपी सेवेकरता निवडून घेतलेला आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज समस्त जिवाजीराव पंथाला आपल्याला सगळ्यांना सांगतात की भाऊ, मला जीवनामध्ये जो अनुभव आलेला आहे, मी सुद्धा तुमच्यासारखा वाटचाल करत होतो, परंतु मलाही त्या गोष्टीचा अनुभव नव्हता. परंतु ज्या वेळेला संतांचा वर्धहस्त माझ्या मस्तकावर पडला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. सद्गुरु नायके पूर्णा कृपा केली, निज वस्तू दावी येली माझी मज. आणि मग माझे सुख मज दावी येले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. या उक्तीप्रमाणे मी सुद्धा इतर गोष्टींच्या शोधात होतो, परंतु ज्या वेळेला संतांचा वर्धहस्त पडला आणि त्यावेळेला ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये उदयाला आली. खरंच या जगामध्ये एकाला सोडून काही नाही आहे. या जगात जी गोष्ट आहे
त्या एकाला सोडून काही नाही, त्या एकामध्ये सर्व सामावलेलं आहे. आणि ती एक गोष्ट म्हणजे भगवंत आहे, त्याला सोडून आपण नाही. म्हणून अशा एका देवाला संत आपल्याला त्या एका देवाला आपलंसं करायला सांगतात. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विनजीवा सुख नो हे. बघा, त्याच्याशिवाय या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला सुखच नाही म्हणले, असं म्हणतात. काय म्हणतात संत? जोपर्यंत त्या एका देवाचा अनुभव येत नाही, संपूर्ण विश्वात्मक असणारा जो भगवंत आहे, त्या भगवंताचा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि हेच जगाच्या पाठीवर परमसुख आहे. तर तुम्ही आपण सगळेजण परमार्थाच्या वाटचालीवर आहोतच. आता जो पर्वकाळ चालला आहे, वारीचा पर्वकाळ, आषाढी वारीचा, भगवंताच्या भेटीचा, सर्व साधू संतांच्या पालख्या ज्या दिंड्या आहेत, त्या एका मागोमाग सर्व दिंड्या पंढरपुराला जात आहेत. दरवर्षाप्रमाणे आपण या कोरोनाच्या काळामध्ये मागे 2 वर्षापासून आपली वारी जी पायीवारी आहे, ती पायीवारी होत नसल्यामुळे सगळ्यांना तो आनंद, 2 वर्षाच्या अगोदरचा जो आनंद सगळेच जण वाट बघत आहेत. परंतु वारीचा जो आनंद आहे, वारीमध्ये गेल्यानंतर जो आनंद आहे बघा, तो आनंद साधू संतांनी सुद्धा घेतला. मग तो आनंद घेऊन मग त्यांच्या संतांच्या समवेत जे वारीमध्ये जायचे, सहभाग घ्यायचे, पायीवारीमध्ये जायचे साधू संतांच्या सोबत, तर त्यांना सुद्धा साधू संतांसोबत राहून तो अनुभव आला. म्हणून पुढे जाऊन तिथं पंढरपुराला थेट जाऊन साधू संत अशा गरजूवंत साधकाला जी अनुग्रहित करायचे, अनुग्रहित करून त्यांच्याकडनं 4-8 महिने पूर्णपणे स्थिती करून घ्यायचे. स्थिती झाल्यावर त्यांना एकच सांगायचे की भाऊ, आम्ही तुम्हाला जी वस्तू दिलेली आहे, आम्ही तुमच्यापर्यंत जे गोष्ट पोचवलेली आहे, त्याला भगवंताचं पवित्र नाम असं म्हणतात, ब्रह्मनाम असं म्हणतात. ते ब्रह्मनाम तुमच्यापर्यंत आलेलं आहे. ते ब्रह्मनाम एका वेळेला तुम्ही आम्हाला जरी विसरलात तरी चालेल, परंतु आम्ही जी वस्तू तुमच्या ताब्यात दिलेली आहे, त्या गोष्टीला तुम्ही कदापि विसरायचं नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही. शेवटचा श्वास गोड करण्याचं हे साधन आहे. शेवटचा श्वास, अखेरचा श्वास देव करण्याचं हे साधन तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. तर याला जपायचं कसंही तुमच्या हातामध्ये आहे. हे साधू संत आपल्याला शिकवण देतात. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की आम्ही सुद्धा पायी वारी केलेली आहे, परंतु वारीमध्ये केल्यानंतर जर खरं सांगायचं जर झालं महाराज, वारीमध्ये गेल्यानंतर आपलं हे शरीर, आपले हे जे इंद्रिय आहेत, ते वारीमध्ये पायीवारी करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना, अभंग हरिपाठ म्हणत असताना, पावल्या खेळत असताना हे शरीर आपलं पवित्र होतंच. परंतु आपलं मन आपल्या ताब्यात येण्यासाठी, परत संतांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये ठसण्यासाठी, शेवटच्या श्वासापर्यंत संतांनी दिलेलं ब्रह्मनाम टिकवण्यासाठी आपल्याला संतांनी ज्या उक्तीप्रमाणे नामस्मरण करायला सांगितलं, त्या उक्तीप्रमाणे संतांच्या मार्गानुसार आपल्याला चालावं लागेल. सांगितल्याप्रमाणे तरोनी संत मनुष्य देह ऐसा नीद, साधेल तो साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरती. म्हणून संतांनी आपल्याला नौकेमध्ये बसवलेलं आहे. ऐल तरापासून नौकेमध्ये बसवून दिलेलं आहे. तर पैल तीर कसा गाठायचा हे सांगून दिलेलं आहे. पैल तीर कसा गाठायचा हे सांगून दिलेलं आहे. परंतु नदीच्या या तीरापासून नौकेमध्ये बसल्यानंतर मध्ये पखाट हाणायची का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
काय काय बोललो मी? मध्ये पकाट आणायची का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे महाराज. आणि ज्या साधकानं ज्या जीवानं संतानं सांगितल्याप्रमाणे पकाट आणली, नामस्मरणाची पकाट आणली, तो निश्चित ऐलतीरापासून पैलतीराला सहज जाणार. न लगती सायास जावे वनांतरा अनसुखे तो घरा नारायण. सहज सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविती. बघ, संतांना जो जीवनामध्ये खऱ्या सुखाचा अनुभव आला, त्या अनुभवाविषयी संत आपल्याला सांगत असतात की अरे अरे भाऊ, आम्ही सुद्धा असं भरकटत होतो, परंतु तुमच्या आपल्या दृष्टीमध्ये, संतांच्या दृष्टीमध्ये जे सुख हा जो विषय आहे, तो सुख आपल्या दृष्टीने खूप लांबवरचा आहे. परंतु संतांच्या दृष्टीमध्ये सुख नावाचा जो विषय आहे, तो आपल्याला समजावण्यासाठी बघा खूप सोपं करून सांगतात. आपल्या विचारांनुसार जे सुख आपण समजतो ते या जगाच्या पाठीवर क्षणिक आहे, आणि संतांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर या जगाच्या पाठीवर जे क्षणिक सुख आहे त्याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातात. म्हणजे ते सुख काय असेल मग त्या सुखाविषयी धर्मशास्त्रांमध्ये लिहिलेले बघा. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18 ही पुराण ऋषी गाती. त्या सुखाविषयी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुख उपनिषद सगळे शास्त्र धर्मशास्त्र त्या सुखाविषयी गातात. बघा, त्या सुखाविषयी माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सोपा आणि साधा पत्ता सांगितलेला आहे. गाईच्या काशेमध्ये जसं दूध आहे तसं ते सुख तुमच्या आपल्या हृदयामध्ये दडलेलं आहे. कमळाच्या पाकळामध्ये फुलामध्ये जसा मकरंद आहे तसे ते सुख आपल्यामध्ये दडलेलं आहे. परत भिकारीच्या भुंड्याखाली जशा धनाच्या कडाया आहेत तसे ते सुख आपल्या मध्ये दडलेलं आहे. परंतु या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या संतांनी सांगितलं, परंतु आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जर का आपण आचरण केलं, लक्षात घेतल्या, या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या, संतांना काय सांगायचं आहे, त्यांना जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाविषयी संत सांगत असतात. गाईच्या काशेमध्ये दूध आहे, परंतु जवळच काशेला लागलेलं जे गोचिड असतं त्या गोचिडाला गाईच्या दुधाची किंमत माहीत नाही. जर का किंमत कळाली असती, महाराज पदराच्या पलीकडे गेला असता, अमृतासारखं दूध सेवन करायला मिळालं असतं, परंतु त्याच्या नशिबामध्ये नाही. मग परमार्थ, भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला आहेत, परंतु त्याचा उपयोग करून घेणं, ते आत्मसात करणं, शिकून घेणं, कोण्या एका अनुभवी व्यक्तीकडून शिकून घेणं, ती टेक्निक, हे सर्व मानवी जीवाचं आद्य आणि परम कर्तव्य आहे. परंतु संत एकीकडे म्हणतात, जर सर्वच जण या मार्गाने जर आले तर गर्दी नाही का व्हायची? मग सगळेच जण जर या मार्गाने येत असतील तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु शेवटपर्यंत एखादाच पोचणार आहे. आणि त्या एखादामध्ये बघा, माऊलींची ओवी या ठिकाणी, आस्तेची या महापुरी निरिगताती कोट्यावरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपैला निघे. एखादाच जाणार आहे महाराज, आणि त्या एखाद्यामध्ये आपला जर नंबर लागावा असं वाटत असेल तर संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. बघा, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी करावी लागेल महाराज. जर का त्या एखाद्यामध्ये आपला नंबर लागावा असं वाटत असेल तर तातडी करावी लागेल. तातडी आम्हाला
आमच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या गोष्टींची आम्ही तातडी करतो, आठवणीने तातडी करतो. परंतु जी मुख्य गोष्ट आहे, आपल्या शरीराची हालचाल ज्या गोष्टीमुळे आहे, आपल्या शरीराची हालचाल ज्या गोष्टीमुळे आहे, तिला जो पाहिजे तो पूरक आहार म्हणजे विचार, ते विचार आपण बाळगत नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करत नाही, म्हणून आपली गोष्ट महाराज, आपली गंमत फसते. आणि जर का संतांनी सांगितल्याप्रमाणे जर मार्गक्रमण केला, आणि साधू संत तर म्हणतात, आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मार्गावर या तुम्ही. मार्ग दावून गेले आधी, तया निधी संत तेनेची पण ते साधू चालू जाता, न पळे गुंता कोठे काही. पायामध्ये काटा मोडेल एवढी सुद्धा भीती निर्माण होऊ देणार नाही, एवढी संतांना गॅरंटी आहे. मग आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतोय, आपण काय मागं राहतोय? जर का बारीक विचार केला तर आपले संत श्रीपाद बाबा म्हणायचे, चांगला बारीक विचार केला तर. कुठला विचार? सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. का हे जे मानवी जीवन आहे, हे शेवटचं जंक्शन स्टेशन आहे. याच्यावरनं शेवटच्या श्वासाला कुठल्या गाडीमध्ये बसायचं, म्हणजे शेवटच्या श्वासाला वासना जर का शेवटच्या श्वासाला कशामध्ये गुंतली महाराज, तर मग तिथून आपली गाडी निघणार आहे. मग पुन्हा फिरून जर का वासना कशात गुंतली, 83,93,99,999 योनींमध्ये पुन्हा भरकटावं लागेल. मग एवढा फेरा वाचवण्यासाठी संत आपल्याला एकच सांगतात, या गोष्टीच्या बाबतीत एवढा फेरा वाचवण्यासाठी जे मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे, जो अनुभव त्यांनी मांडलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये संतांनी आपल्याकडून रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही. म्हणून त्यांचं आज नाव आहे महाराज, म्हणून त्यांची कीजई केली जाते. आज सर्व सृष्टीच्या घरादारामध्ये साधू संतांचे फोटो आहेत. हीच खरी मानवी जीवनाची सार्थकता आहे महाराज. हेच खरं कर्म आहे. आज किती मानवी जीवनाला किती आज उपकृत करून गेले बघा, किती मार्गदर्शन करून गेले, सोपं आणि साधं. आपल्या घरादारातले उदाहरणं देऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही संतांनी. म्हणून आज बघा, हे कोरोनाच्या प्रसंगामध्ये सुद्धा होते आपल्यासारखे माणसंच होते, आपल्यासारखे सर्व इंद्रिय त्यांना आपल्यासारखेच होते, परंतु आपल्यापेक्षाही आज तागायत 700-800 वर्ष झाली साधू संतांना इहलोकीचा प्रवास संपवून, परंतु चैतन्याने महाराज तत्वरूपाने आज सुद्धा तुमच्या आपल्या आजूबाजूला दरवळत आहेत. त्यांचा सुगंध येतोय महाराज संतांचा. काय सांगावा त्यांच्या बाबतीत आनंद महाराज. साधू संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्या भगवंताच्या नामाचा काय सांगावा तुम्हाला आनंद. त्या आनंदामध्ये जर का आपण स्वतःला वाहून घेतलं, तर त्याच्यासारखा जीवनामध्ये आपलं जे मन स्थिर करण्याचा जो आनंद आहे, जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही महाराज. तो फक्त संतांच्या हातामध्ये आहे. आणि संतांच्या चरणावर जर आपलं नतमस्तक जर ठेवलं, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, हेची करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्याला बाप म्हणून सांगितलेलं आहे बघा. बाप म्हणून आपल्याला उपमा दिलेली आहे. अरे बाबांनो, तुम्ही आता तरी सावध व्हा. काय आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि हा संतांचा जो मार्ग आहे, चित्त शुद्धीकरणाचा मार्ग आहे बघा. एवढी ताकद आहे महाराज. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं, तर भगवंताच्या बाबतीमध्ये एवढं प्रेम
साधकाला जीवाला एवढं प्रेम निर्माण होतं महाराज. आणि हे प्रेम, या प्रेमाचा जो अनुभव येतो तो प्रेमाच्या अनुभवाच्या बाबतीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलंय बघा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. म्हणून ज्या वेळेला असा अनुभव येतो, तो अनुभव फक्त त्या अनुभवाच्या बाबतीत संत आपल्याला सांगू शकतात. कारण परिपूर्ण त्या स्थितीमध्ये ते उतरलेले आहेत आणि तिथून नाहून निघालेले आहेत. मग आपल्याला सुद्धा नाहून निघायचं आहे. म्हणजे नाहून निघालं ना तर जीवनामध्ये आपल्या मानवी जीवन जगत असताना प्रपंचामध्ये असो किती संकट येऊ द्या महाराज, ते संकट सहज सहज आपल्या जीवनातून निघून जातात. जसं एखादा पाण्यावरचं शेवाळ बाजूला केल्यानंतर पाणी किती स्वच्छ दिसतं आतमध्ये, त्या उक्तीप्रमाणे महाराज आपलं मन आपल्याला स्वच्छ करण्याची टेक्निक संत आपल्याला शिकवतात. या जगाच्या पाठीवर मनाला औषध नाही आहे. या जगाच्या पाठीवर मनाला औषध नाही. एकमेव औषध आहे फक्त, औषध नाही. परंतु एकमेव जी गोष्ट आहे त्याला भगवंताचं नाम असं म्हणतात. आणि ते नामस्मरण केल्याने जे सात्विक विचार भगवंताच्या प्रती आपल्या आतमध्ये प्रवेश करतात, आतमध्ये प्रवेश करतात, त्या विचारांना लागून आपलं मन हे चालत असतं महाराज. आणि मनाला जर का तशा विचारांचं जर टॉनिक मिळालं तर महाराज आपलं मन आणखी सुंदर होतं, आणखी निखळ होतं भगवंताच्या प्रती, आणखी महाराज चिकटून राहतं. मग चित्त शुद्ध व्हायला काही वेळ लागत नाही. मग त्याच्यानंतरचा जो आनंद आहे, आपल्या स्वतःच्या जीवनाचा जो आनंद आहे, तो आनंद बघायचा महाराज. त्या आनंदाच्या बाबतीत तुम्हाला दोन ओळी बोलून दाखवतो बघा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओंगळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओंगळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. माझेच माझे म्हणूनी स्वतःचे काहीच नाही. माझेच माझे म्हणूनी स्वतःचे काहीच नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. सुगंधा परी दळवळावा. सुगंधा परी दळवळावा. सुगंधा परी दळवळावा. बघा, साधू संतांच्या जीवनाचा जो आनंद आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा जो आनंद आहे, तो आज तुम्ही आपण सगळेजण न्याहाळत आहोत, साक्षात आपल्या नजरेनं बघत आहोत दररोज. त्यांच्या प्रती किती आज समाजाला किती प्रेम आहे,
संतांच्या विषयी समाजाला किती आतुरता आहे, किती त्यांच्या हृदयामध्ये संतांविषयी किती मोठी जागा आहे महाराज. आज दुसऱ्याच्या हृदयामध्ये जागा करण्याकरता खूप हे फक्त संतांना जमाव महाराज, तुमचं आपल्याचं काम नाही. आणि ज्याला जमलं ही गोष्ट ज्याला ही गोष्ट जमली ना त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही. आणि संत तर म्हणतात आशांची सेवा आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. तू का म्हणे मज घडू त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. बघा काय साधू संतांचा आनंद आहे महाराज. स्वतःजवळ एवढं असूनही सुद्धा दुसऱ्याकडून अपेक्षा करावी. कारण संतांना माहिती आहे मी तर करतोच आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु माझ्या संगतीमध्ये जो येतोय, माझ्या संवेद जो माझ्या सोबत जो येतोय ना, त्याला सुद्धा माझ्यासारखा अनुभव यायला पाहिजे, एवढीच संतांची उत्कट इच्छा आहे, बाकी काही नाही. काय बघा किती सोपं आणि साधं मत आहे बघा संतांचं. मी तर करतोय त्याबद्दल वाद नाही, परंतु माझ्यासोबत सुद्धा जो येतोय ना त्याला सुद्धा माझ्यासारखा अनुभव यायला पाहिजे. हे साधं आणि सोपं मत आहे बघा. हीच अपेक्षा आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको पाहिजे संतांना आपल्याकडून. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. बघा आता आषाढी वारी, उद्याचा पर्व काळ आषाढी वारीचा आहे. ज्या साधकापर्यंत भगवंताचं ब्रह्मनाम पोचलेलं आहे, ज्याच्या कानामध्ये उपदेश आहे, त्यांनी महाराज उद्याचा पर्व काळ चांगला साध्य करा. साधकाला तर प्रत्येक दिवस हा आषाढी वारी सारखाच आहे. परंतु ज्याला त्याला ज्या त्या गोष्टीचा मान दिलेला आहे, म्हणून संतांच्या विचाराने जर चाललात तर महाराज जीवनामध्ये सुख काय आहे ही गोष्ट महाराज तात्काळ करते. किती तात्काळ हा त्यांचा अनुभव. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. ऐसा हा, म्हणून जर सुख उत्पन्न व्हावं, सुख वेळोवेळी मिळावं, आणि एकदा मिळालेलं सुख ते परत, वास्तविक आपला विषय झाला सुख म्हणजेच देव आहे, आणि एकदा त्याचा अनुभव आला तर पुन्हा फिरून वाट बघायची गरज नाही महाराज. परत जितकं तुम्ही जेवढ्या पटीने जेवढ्या दुपटीने तुम्ही नामस्मरण करणार तेवढ्या दुपटीने तुम्हाला अनुभव येत जाणार भगवंताविषयी, तेवढं प्रेम तुमच्या आतमध्ये उत्पन्न होणार. यालाच तर खरा म्हणतात अनुभव. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, अरे किंबहुना सोय जीव आणि आत्म्याची लाय, तेथे जे होय तया नाम सुख, सद्भावे निज भजन करे, हृदयी प्रगटता श्रीहरी, तवय देयाचे चिन्हे भाईरी शना माझारी पालटती. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. आपण पारिखे नाही तेथे, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि आषाढी वारीचा पर्वकाळ गेल्यानंतर बघा पुन्हा 2-4 दिवसांनी
गुरुपौर्णिमेचा पर्व काळ आहे बघा, आनंदाचा क्षण आहे महाराज. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मनामाचा उपदेश केलेला आहे, अशा मार्गदर्शकाची सुद्धा आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग फक्त आपण शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायला पाहिजे. हीच त्यांची आपल्याकडनं अपेक्षा आहे. बाकी दुसरं त्यांना काही मागणं नाही. याला म्हणतात खरं गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा कशाला म्हणतात? संतांनी सांगितल्या उक्तीप्रमाणे एकही श्वास न वाया जाऊ देता श्वासोच्छ्वास श्वासे श्वासे मारू हाका, होतील चुका मनवुनी. जर का हुकला महाराज तर फेरा मारायला तयार राहा, आणि जर का नाही चुकवला तर मग फेऱ्याचा विषयच येणार नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये राहिल्याचा जो आनंद आहे, या जगाच्या पाठीवर आपलं मन स्वच्छ करण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे महाराज. साधा आणि सोपा मार्ग आहे. म्हणून तुमच्या आपल्या जीवनामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज, माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, नामदेव महाराज असतील, 125 ते 150 साधू संतांनंतर तुमच्या आपल्या जीवनामध्ये ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदास बाबा हे युग पुरुष आपल्या जीवनामध्ये लाभले. आणि यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना नामरूपी नौकेमध्ये बसवलेलं आहे. आणि ऐल तीरापासून आपली नौकेमध्ये बसवलेलं आहे. आणि ऐल तीरापासून आपल्याला थोडं पुढं लोटून दिलेलं आहे. पुढे पकाटा हाणायची का नाही हे आपापल्या हातामध्ये. ती पकाटा जरूर हाणा, आणि पकाटा जर हाणली तर आपलंच त्याच्यामध्ये सार्थक, आपलंच याच्यामध्ये कल्याण आहे. आणि ही टेक्निक, ही युक्ती समजून, ही युक्ती शिकून जर सर्वांनी जर मार्गक्रमण केला तर जीवनामध्ये काही अवघड नाही महाराज, काही अवघड नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. मग बघा जीवनाचा आनंद द्विगुणित होईल. आनंद व्यक्त करता येऊ शकणार नाही. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. साधू संतांना जो सुखाचा अनुभव आला, तो अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा सुखाला आपलंसं करायला साधू संत सांगतात. मग ते सुख जर का मिळालं महाराज तर ते सुख म्हणजेच भगवंत आहे. यालाच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपलंसं करायला सांगतात. आपुला तो देव एक करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नये येरती माईक दुःखाची जनती. तर तुम्ही ज्या सुखाला जर का आपलंसं केलं तर महाराज दुःख काय विषय जीवनामध्ये राहणार नाही. दुःख म्हणजे काय आहे? जन्माला येणं आणि मरणं. ही गोष्ट समूळ नाश होईल. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशी भगवंताला आपण आपलंसं केलं तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा अनुभव येणार आहे. लावी मना पिसे गोविंदाचे, अशा भगवंताचा चाळा आपल्याला लावा लागणार आहे. मग ही जीवनामध्ये हा अनुभव आल्यानंतर महाराज जी आपली खरी कमाई आहे, जी साधू संतांचं जे कर्तृत्व आहे, जो भक्तिमार्गाचा जो अनुभव आहे, तो अनुभव तुम्ही आपण दररोज पाहतो आहोत. धर्मशास्त्रांत त्यांच्या अनुभवांद्वारे आपण शिकत आहोत. आणि शिकल्यानंतर तेच अनुभव आपल्याला सुद्धा येत आहेत. तीच अवस्था आपल्याला सुद्धा प्राप्त होत आहे. यालाच महाराज जीवनामध्ये संत तुकाराम महाराज, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हीच तर साधू संतांची कीर्ती आहे. आज तुम्ही आपण सर्वजण कलियुगाच्या अंतिम टोकाला येऊन पोचलेलो आहोत, तरी सुद्धा संतांची कीर्ती संपूर्ण जगभरात कीर्ती दरवळते महाराज.
काय त्यांच्या जीवनाचा आनंद असेल. या गोष्टीचा जरी विचार केला तरी सुद्धा नौका पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. अरे संतांच्या नावामध्ये जर एवढी ताकद आहे तर त्यांनी दिलेल्या ब्रह्मनामामध्ये किती ताकद असेल महाराज. गगनाऊनी वाढ नाम आहे आणि ते नाम जर का एखाद्या जीवानं धारण केलं तर मग मोजता येणार नाही महाराज. त्याची जी कीर्ती आहे मोजता येणार नाही नामधारकाची कीर्ती. बघा, म्हणून तुम्ही आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत हा मार्ग आपल्याला टिकवायचा आहे. हे याच्यातच आपलं कल्याण आहे आणि हीच चांगली इच्छा आपल्या संतांकडून आपल्या गुरुदेवांकडून आपल्याला आहे. बाकी काही मागणे नाही. म्हणून हीच आपली कीर्ती आहे, हीच आपली कमाई आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. हीच आपली कीर्ती आहे. म्हणून या जगामध्ये फक्त प्रपंच करत असताना प्रपंच जो हा विषय आहे तो वेळ काढून करावा लागतो. त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. परंतु परमार्थासाठी वेळ काढता येत तो सहज होतो, सहज करता येतो आणि तो सहज परमार्थ आपल्याला संतांनी शिकवलेला आहे. सहज तुम्ही रोजचे काम करत असताना सुद्धा नामस्मरण करू शकता. कुठलंही काम करत असताना कामाला जर का ते बनवून टाकलं तर आपलं जे रोजचं जे काम आहे त्याला जर भगवंत समजून केलं तर महाराज ते सहज त्या गोष्टी आपल्या हातातनं घडून जातात. आणि मग बघा ते केल्यानंतर त्याचा जो अनुभव आहे तो आनंद आहे महाराज. या विश्वाच्या पाठीवर तो आनंद मोजता येऊ शकत नाही. एवढा आनंद एवढं प्रेम आपल्या संतांनी आपल्याला दिलेलं आहे. फक्त त्या गोष्टीला आपल्याला जागं राहायचं आहे, तत्पर राहायचं आहे. थापटून एकदा जागा केलाय ना पुन्हा झोपायचं नाही. मग पुन्हा झोपायचा विषयच नाही. कारण महाराज अनादिकालापासून ती चालत आलेली भक्तीची परंपरा, गुरुपरंपरेचं जे नाम आहे ब्रह्मनाम ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. ही गोष्ट साधं सोपं नाही. याला जर शेवटच्या श्वासापर्यंत टिकवलं तर आपलं महाराज आपण जिथून आलेलो आहोत तिथपर्यंत थेट प्रवास होणार आहे. मध्ये ब्रेकर लागणार नाही, मध्ये खड्डं लागणार नाही, मध्ये काहीच होणार नाही महाराज. एकदा रेसवर पाय दिला का थेट आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू. फक्त संतांनी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे. म्हणून याच्याकरता साधू संतांची सेवा करा, देव येईल आपल्या घरा. खूप सोपं आहे महाराज. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारंवार सांगतात, अरे भाऊ तुका म्हणे येथे अनुभवा प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नव्हे. शब्द या ठिकाणी चालत नाही. अनुभवावर जोर जर दिला तर महाराज आपलं जीवन जे सुंदर होणार आहे संतांनी सांगितल्याप्रमाणे. काय महाराज त्याची नशाच वेगळी. जसा एखादा विषयधुंद माणूस त्याच्या नशेमध्ये भरवडतो काय, गातो काय, नाचतो काय, त्याला त्या गोष्टीची शुद्धता राहत नाही. तसंच एक परमभक्त परमसाधक भगवंतांच्या ब्रह्मनामामध्ये जर का रंगला महाराज तर त्याला सुद्धा त्याच्या देहाची शुद्धता राहत नाही. गायना चिवडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. फक्त त्या दिलेल्या नामाची महाराज नशा चढली पाहिजे. कारण त्याला जर अंतःकरणपूर्वक सांगितल्याप्रमाणे त्या युक्तीने जर का केलं तर महाराज कैसी नशा है हरि नाम की जरा पी कर के देखो.